आजच्या मिसाचे हेतू पुढील प्रमाणे. स्वर्गवासी आईच्या स्मरणार्थ देणार सांतान विन्सेंट डाबरे. स्वर्गवासी जॉर्डन रुशा दालमेत स्मरणार्थ देणार BCC सेवेक मुते 1. रविवारच्या मिसाचे हेतू. स्वर्गवासी रोजीबाई फ्रान्सिस डाबरे 1 महिन्याची आठवण देणार कुटुंबीय. स्वर्गवासी क्लेरा फ्रान्सिस डाबरे स्मरणार्थ देणार पती फ्रान्सिस चिबा डाबरे. स्वर्गवासी फ्लॉरीच्या आत्म्यासाठी देणार सांतान अँड्रो अल्फान्सो. स्वर्गवासी फिलिप अंतोन डाबरे 1 महिन्याची आठवण देणार कुटुंबीय. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण संत कॉस्मस आणि डेमियन याचा सन्मान करत आहोत. कॉस्मस आणि डेमियन दोघे जुळे भाऊ, अत्यंत भक्तिमान आणि श्रद्धावंत म्हणून त्यांची गणना केली जाते. त्या दोघांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि आग्नेस बंदरावर त्यांनी लोकांना औषध देण्यासाठी सुरुवात केली. रुग्णाची सेवा करत असतानाच ते येशूची सुवार्ता लोकांना सांगू लागले, येशूची ओळख त्यांना करू देऊ लागले. आणि हे चांगलं काम चाललं असतानाच डायलिसिस नावाचा जो छळवाद जो पंत होता, त्यांनी या डेमियन आणि कॉस्मसची छळ करण्यासाठी सुरुवात केली. त्यांना तुरुंगात टाकलं आणि तुरुंगात नंतर त्यांना हाल करून त्यांना मारलं, त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. दोघे संत हे रक्तसाक्षी संत म्हणून आज आपण त्याचा सन्मान करत आहोत. माझे प्रिय बंधूंनो, या दोन्ही संतांचा सन्मान करत असताना त्यांनी जशी येशूची सुवार्ता लोकांना सांगितली, तसं आपण देखील आपलं दैनंदिन जीवन जगत असताना, आपलं काम करत असताना आपण देखील इतरांना येशूची सुवार्ता सांगावी म्हणून या मिसावरीमध्ये प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकीने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मनित्य कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा.
सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत कॉस्मॉस आणि संत डेमियन यांचा स्मृतिदिन आम्ही आज साजरा करीत आहोत. त्यांना सार्वकालिक वैभवात सहभागी केल्याबद्दल व आम्हाला तुझे पितृतीर्थ प्रेम दिल्याबद्दल आम्ही तुझे कृतज्ञतापूर्वक स्तवन करतो. ह्या आपल्या स्तवनाचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहण्यावर राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. उपदेशक या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देवो. तू मनाला वाटेल त्या मार्गाने आणि नजरेला येईल तसा चाल. पण ह्या सर्वांबद्दल देव तुला जाब विचारील हे तुझ्या लक्षात असू दे. म्हणून आपल्या मनातील नैराश्य तू दूर कर आणि आपला देह उपद्रव्यापासून राख. कारण कुमारावस्था आणि जवानी ही व्यर्थ आहेत. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला आठव. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. त्या समयी सूर्य, प्रकाश, चंद्र आणि तारे अंधुक होतील आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. त्या काळी घराचे रखवालदार कापतील, बळकट पुरुष वागतील. दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यातून पाहणाऱ्या अंध होतील. जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरील दारे मिटतील. पक्ष्यांच्या शब्दाने देखील त्यांच्या निंद्रेंचा भंग होईल. सर्व गायनस्वर मंदावतील. ते चढावाला भीतील. रस्ता धोक्याने भरला आहे असे त्यांना वाटेल. बदाम फुलेल, टोळ सुद्धा जड असा वाटेल. वासना निमेल. कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामाला चालला आहे आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्या गल्ल्यातून फिरतील. मग चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल, झऱ्याजवळ घडा फुटेल, आळावरचा रहाट मोडेल. तेव्हा माती पूर्ववत मातीला मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ, उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद. प्रभो, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. प्रभो, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. तू मनुष्याला पुन्हा मातीला मिळवितोस आणि म्हणतोस, अहो मानवानो, परत जा. कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्ष कालच्या गेलेल्या दिवसासारखी आणि रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. प्रतिसाद. प्रभो, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. तू पुराप्रमाणे मानवाला घेऊन जातोस
तू निंद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत. सकाळी ते तरारून वाढते, पण संध्याकाळी ते वाळून जाते. प्रतिसाद: प्रभो तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. आमचे आयुष्य मोजके दिवस आहे हे आम्हाला शिकव, म्हणजे आम्ही सुज्ञ होऊ. हे परमेश्वरा, परत फिर. किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकावर करुणा कर. प्रतिसाद: प्रभो तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. परमेश्वर, जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर होवो. आमच्या हातचे काम तो सिद्धीस नेवो. प्रतिसाद: प्रभो तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. जय घोष. हालेलुया प्रभुला, हालेलुया प्रभुला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया प्रभुला. हे प्रभू, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आपल्या सत्यात आम्हाला समर्पित कर. हालेलुया प्रभुला, हालेलुया प्रभुला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया प्रभुला. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूक लेखी शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशूने केलेल्या सर्व कृत्यावरून सर्व लोक आश्चर्य करत असतात. तो आपल्या शिष्याला म्हणाला, तुम्ही या गोष्टी नीट लक्षात ठेवा, कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे. ही गोष्ट त्यांना समजली नाही, ती त्यांना समजू नये म्हणून त्याच्यापासून ती गुप्त ठेवण्यात आली होती. आणि या गोष्टीविषयी त्याला विचारायला ते भीत होते. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, प्रभू येशूने कार्याला सुरुवात केल्यानंतर अनेक ठिकाणी चमत्कार होत होते. लोक त्यांच्या व्याधीतून, आजारातून मुक्त होत होते. आणि हे सगळं पाहून सर्व शिष्य आणि सर्वजण येशूचा गौरव करत होते, स्तुतिकार करत होते, त्याचा जय जयकार करत होते. कशाबद्दल? कारण त्याचे चमत्कार, त्याचं प्रभावी भाषण, त्याची अधिकार वाणी याबद्दल येशू लोक प्रभावित झालेले होते. आणि हे सगळं चाललं असतानाच येशू शिष्यांना सांगतो की नीट ऐका, लक्षात ठेवा, मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येईल. आणि त्यावेळेला सैतानाचं पावर माझ्यावर चालेल. त्यावेळेला मी शक्तीहीन असेन. मला ह्या दिव्यातून, या दुःखातून जावं लागणार आहे. मला हे दुःख सहन केलं पाहिजे. परंतु शिष्याने कळलं नाही, कारण शिष्याने नको होतं. इतर बायबलमध्ये सांगितलेलं आहे, बायबलमध्ये संदर्भ दिलेला आहे. पीटर येशूला सांगतो, हे कदापि शक्य नाही, हे मी होऊ देणार नाही. आणि येशू त्याला सांगतो, सैताना तू माझ्या मागे हो. माझे प्रिय बंधूभगिनींनो, शिष्य या गोष्टीला तयार नव्हते.
कारण जो येशूचा जय जयकार चाललेला होता, जी स्तुती चाललेली होती, जो गौरव चाललेला होता, ते त्यांना पाहिजे होतं. आणि अशा वेळेला आजच्या शुभवर्तमानामध्ये लोक आपल्याला सांगतो की शिष्य तयार नव्हते, कारण त्यांना येशूचं दुःख सहन नको होतं. त्यांना येशूचं दुःख सहन समजलं नाही, त्याने ते दुःख सहन स्वीकारलं नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, जीवनामध्ये जसा आनंद आहे, जसा जल्लोष आहे, तसं वेदना आहेत, दुःख आहेत. सगळ्यांना आनंद पाहिजे, सगळ्यांना सुख पाहिजे, दुःख कोणालाच नको असतं. आपण नेहमी म्हणतो की गुड फ्रायडे शिवाय पुनरुत्थान नाही, ईस्टर संडे नाही, काट्याविना गुलाब नाही, चिखलाविना कमळ नाही. हे दोन पदर आहेत. वि स खांडेकर म्हणतात, सुख दुःखाने भरलेले वस्त्र आहे, आडव्या आणि उभे धागे. हे आडव्या धाग्याने आणि उभ्या धाग्याने विणलेलं वस्त्र आहे, हे जीवन आहे. परंतु शिष्याला ते नको होतं. त्यांना त्यांच्या मनामध्ये फक्त येशू कोणता पाहिजे होता? येशू चमत्कार करणारा येशू, येशू अधिकारवानाने बोलणारा येशू, हिलिंग करणारा येशू. त्याने कधीच अपेक्षा केली नाही की आमचा प्रभू खुर्सावर टांगलेला असेल, आमचा प्रभू अतोनात वेदना सहन करत असते, क्लेश भोगत असेल, असे त्यांची अपेक्षा नव्हती. परंतु आजच्या वाचनाद्वारे येशू आपल्याला क्रॉस स्पिरिच्युअलिटी सांगतो. क्रॉस स्पिरिच्युअलिटीमध्ये की आध्यात्मिकता खरी काय आहे. आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये जसा आनंद आहे तसं दुःख देखील आहे. अनेक लोकांना फक्त आनंद पाहिजे, अनेक लोकांना फक्त हिलिंग पाहिजे, आणि म्हणून हिलिंगसाठी इकडे धावतात, तिकडे धावतात. कारण त्यांना वाटतं आम्हाला आता येशू, चंगाई करणारा येशू, बरं करणारा येशू पाहिजे, आम्हाला दुःख नको आहेत, आम्हाला आजार नको आहेत. परंतु तुम्ही जर सगळ्या चर्चमध्ये पाहिलं तर येशू कुठे आहे? खुर्सावर टांगलेला येशू आहे. तो आपल्याला काय शिकवतो? की जीवनामध्ये दुःख आहे, जीवनामध्ये वेदना आहेत. आपल्या जीवनात जर आजार आले, दुःख आलं, तर आपण ते स्वीकारायला पाहिजे. नुसतं आनंद करून चालणार नाही, नुसतं हिलिंग करून चालणार नाही. हा जीवनाचा भाग आहे, ही स्पिरिच्युअलिटी आहे. आणि ही स्पिरिच्युअलिटी आपल्याला कॅथलिक चर्च आपल्याला शिकवत आहे. माझे प्रिय बंधूंनो, जीवनामध्ये जेव्हा आपला गौरव होतो, जेव्हा आपल्याला स्तुती करतात, पण त्याच्या पाठीमागे अनेक दुःख आपल्याला जावं लागतं. मला जेव्हा चर्चची जबाबदारी घेतली तेव्हा एक धर्मगुरू म्हणाले, बॅप्टिस्ट तू चर्चची जबाबदारी घेतो आहे, सोपं काम नाही आहे. कारण अशा वेळेला तुला पुष्कळ ऐकावं लागणार आहे, अनेक टाकीचे सोच तुला ऐकावे लागणार आहेत. कदाचित तुला निर्णय घ्यावे लागतील, कदाचित काही निर्णय कठोर असतील, त्याच्यातले काही लोकांना ते आवडणार नाहीत. काही वेळेला इतर मार्गाने तुझ्याशी लाडीगोडी करत लोक गोडी गुलाबीने बोलायला येतील, कारण त्याच्यामध्ये त्याचा अर्थ असतो, मतितार्थ असतो, त्यांच्यात त्याचा डाव असतो. तर अशा प्रकारच्या डावाला तू बळी पडू नकोस. तुला जे पटतं, सत्सत विवेक बुद्धीला पटेल तेच कर. त्यासाठी कदाचित एकट्याला पुष्कळ दुःख सहन करावं लागेल, कदाचित त्यावेळेसाठी तुझी झोप जाईल, परंतु शेवटी तुला आनंद मिळेल. म्हणजे प्रिय बंधूंनो, खरं आहे ते. सोपं नसतं. कोणतंही काम आपण हाती घेतल्यानंतर अनेक लोकांना आपल्याला सामावून घ्यावं लागतं, अनेक लोकांची टीका सहन करावी लागते, काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. नुसतं आनंद होत नाहीत. कदाचित चर्च झालं, मस्त झालं, सुंदर झालं, लोक टाळ्या मारतील, परंतु हे टाकीचे घाव सहन केल्याशिवाय कधीच आनंद मिळत नाही. माझे प्रिय बंधूंनो, आज आपण संत कॉस्मस आणि डेमियन याचा सण साजरा करतो. दोघांनी दुःख सहन केलं,
दोघांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी रक्त सांडलं. आपण अनेक संतांचे सण साजरा करतो. आपल्याला काय आढळतं की ह्या संतांनी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी, खरं चांगलं श्रद्धावंत जीवन जगण्यासाठी आपलं जीवन दिलं आणि म्हणून ते या परीक्षेला पास झाले. आज आपण त्यांचा गौरव करतो, पण त्यांनी अनेक प्रकारे दुःख भोगलेलं आहे. आज आपण ह्या मिसावलीमध्ये प्रार्थना करत असताना कदाचित आपल्या जीवनात देखील अनेक दुःख असतील, वेदना असतील, क्लेश असतील, परंतु प्रभू येशू आपल्याला सांगत आहेस, भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. मी देखील खुर्सावर मरण पावलेलो आहे. तुमचं तारण व्हावं, तुम्हाला तारणप्राप्ती मिळावी म्हणून मी तुमच्यासाठी माझं रक्त सांडलेलं आहे. आपण थोडा वेळ शांत राहून या मिसाबरीमध्ये आपले सगळे हेतू या वेदीवर आणूया. जसिता जेकब तुस्कानो, लॉरेन्स कार्वालो या दोघांचा वाढदिवस आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. अनेक पेशंट्स हॉस्पिटलमध्ये आहेत, क्वारंटाईनमध्ये आहेत, घरी आहेत. त्यांना परमेश्वराकडून सामर्थ्य मिळावं. आपलं चर्चचं काम चालू आहे. तसेच गावामध्ये सेमिट्रीच्या कामासाठी देखील पावलं उचलले जात आहेत. सर्व पॅरिस काउन्सिल मेंबर्स, BCC त्यांना देखील हे काम करण्यासाठी सामर्थ्य आणि शक्ती मिळावी. जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, या कोरोनामुळे ज्यांचं नोकरी गेलेली आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. सर्व हेतू आपण या वेदीवर आणूया आणि या मिसाबलीमध्ये प्रार्थना करूया. बंधू भगिनी, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या रक्तसाक्षी संतांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही तुला हे समर्पण अर्पण करीत आहोत. समर्पणामुळेच रक्तसाक्षीपणाला अर्थ प्राप्त होतो. आमच्या स्तवनाचा प्रसन्नतेने स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते केवळास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. तुझे सेवक संत डॅमियन आणि कॉस्मॉस
रक्तसाक्षी संत याने ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्याने आपले प्राणार्पण केले. त्याच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रकट झाले. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. तू दुर्बल जनाची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणाच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे याचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो करूया श्रद्धेचा उच्चार. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थी पित्या, आम्ही तुला जीवन देई भाकर व हा तारंदक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू आणि भगिनीची तू आठवण कर. आज ज्यांची महिन्याची मिसा आहे त्यांची आठवण करूया. त्या नवख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. प्रभो, आम्हावर दया कर. देवमाता, धन्यकुमारी,
पवित्र मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संत कॉस्मस, संत डेमियन यांच्याबरोबर प्रभू आम्हाला सुद्धा तुझ्या शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ए सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूंची कोणी प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुने तुझे बसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आता आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाची कोकृपा याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मग बरी होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझी कृपादाने आम्हामध्ये कायम ठेव. संत कॉस्मॉस व संत डेमियन याच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही स्वीकारलेल्या पवित्र ख्रिस्त प्रसादाद्वारे आम्हाला मुक्ती व शांती याचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता
पुत्र व पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर येऊ सदा राहो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. म्हणजे प्रिय बंधू, आपण नाईलाजास्तव सेमेट्रीचं काम हाती घेतलेलं आहे. आपल्याकडे 30 व्यक्ती मरण पावलेल्या आहेत या 8 महिन्यामध्ये. आणि म्हणूनच आपले पॅरिस काउन्सिल सभासद आणि सेवक नेते, BCC सेवक नेते गावोगावी घरोघरी जात आहेत. मी या सगळ्या सेवक नेत्यांना आणि पॅरिस काउन्सिलला धन्यवाद देतो. आपण कोणावरही जबरदस्ती करत नाही, स्वेच्छेने. ही आपली गरज आहे आणि म्हणून आपण हे काम हाती घेतलेलं आहे. तुम्ही जो चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आता ज्या रकमा येत आहेत त्या मी अनाऊन्स करत आहेत. श्री व सौ रुबिना सेबेस्टियन मर्ती 5,000 फादरवाडी गाव परिवार. आजच्या सगळ्या ज्या देणग्या आहेत त्या सगळ्या सामनी गाव परिवारातल्या आहेत आणि म्हणून मी परत सामनी गाव परिवार वाचत नाही. मायकल बेजमी दालमेत 5,000, थॉमस अंतोन डाबरे 5,000, जोझफ फिलिप करवालो 3,500. आता पुढील ज्या देणग्या आहेत ह्या सगळ्या व्यक्तीने सामने गावातील आहेत आणि त्यांचं रक्कम आहे 1,500. तर मी फक्त नाव वाचतो म्हणजे आपल्याला कळेल की त्यांची रक्कम आहे 1,500. नोवेल शिलू तुस्कानो, अविनाश शिलू तुस्कानो, अँथनी डायगो तुस्कानो, विन्सेंट डायगो तुस्कानो, आग्नेल जोझफ तुस्कानो, रिचर्ड जोझफ तुस्कानो, बस्त्या फ्रांसिस तुस्कानो, जेकब पास्कोल तुस्कानो, शावरोप मतेस करवालो, रेमंड रॉक करवालो, शिवल मॅथ्यू डाबरे, रोजीबाई अँड्रू डाबरे, पॅट्रिक बेजमी अल्मेडा, संकेत डाबरे, जोझफ फ्रांसिस डाबरे, पीटर मार्शल डाबरे, डायगो संजाव डिसोजा, जॉन बावतीस डाबरे, मार्कुस बावतीस डाबरे, फ्रांसिस पेद्रू डाबरे, पास्कोल पीटर मर्ती, रेमंड बावतीस डाबरे, जोझफ बावतीस डाबरे, बाबरा क्लेमेंट जॉन डाबरे, ऑल्विन अलेक्स अल्फान्सो, रॉबिन डायगो डाबरे, डेनिस पेद्रू मर्ती, फिलिप कैतान अल्मेडा, अँथनी फिलिप डाबरे, रॉबर्ट सालोमन मोत, अजय एलिस करवाल, संजय फिलिप डाबरे, मार्शल मनवेल अल्मेडा, मायकल फ्रांसिस अल्मेडा, जेम्स फ्रांसिस अल्मेडा, रुपर्ट अंतोन अल्मेडा, विल्यम इनास अल्मेडा, विजय इनास अल्मेडा, विन्सेंट फ्रांसिस
सॉरी. तर हे ज्या देणग्या दिलेल्या आहेत हे सगळ्या व्यक्ती सामनी गाव परिवारातल्या आहेत आणि त्या सगळ्यांनी प्रत्येकी 1,500 रुपये देणग्या दिलेल्या आहेत. पुढील व्यक्ती आहेत विन्सेंट फ्रान्सिस डाबरे 1,000 सामनी गाव परिवार, फ्रान्सिस जॉन मर्ती 1,000 सामनी गाव परिवार आणि जॉन पास्कोल डाबरे 500 रुपये. तर या सर्व देणगीदारांचे आम्ही मनापासून आभार मानतो. अनेक गावात आपले पॅरिस काउन्सिल सेवक नेते फिरत आहेत. काही गावामध्ये देखील आता पॅरिस काउन्सिल आणि सेवक नेते तशी सुरुवात करतील. कृपया आपल्या BCC सेवक नेत्याच्या संपर्कात राहा. जर समजा तुमच्या घरी ते आले नाहीत तर तुम्ही स्वतःहून त्यांना जाऊन देऊ शकता. परत एकदा सांगतो, कोणाला आपण जबरदस्ती करत नाही. ही आपली गरज आहे. आपल्याकडे खाचा कमी पडत आहेत म्हणून आपण हे तातडीने काम हाती घेत आहोत. तुम्ही दाखवत असलेल्या सहकार्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.